एकनाथ शिंदेची कुठेही ताकद नाही. मी वारंवार सांगतो, भारतीय जनता पक्षाच्या मतांवर त्यांना आलेली ही सूज आहे आणि पैसे, यंत्रणा. बाकी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला कुठेही स्थान नाही. अमित शहाचं इंजेक्शन आहे टॉनिक, बाकी काय आहे एकनाथ शिंदे. निवडणुका आता होत आहेत आणि 2 ठाकरे एकत्र आले त्याची भीती आहे. महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळे यांना भीती आहे की आता आपलं काय होणार. त्याच्यामुळे मराठी माणसाच्या मतामध्ये तुकडा पाडण्यासाठी अमित शहानी एकनाथ शिंदेना कोणत्याही परिस्थितीत बरोबर घ्या असा संदेश दिलेला आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रातलं भारतीय जनता पक्षाचं जे संघटन आहे ते या महायुतीच्या विरोधामध्ये. पण आपण जर बघितलं त्याच रवींद्र चव्हाणांना एक पाऊल मागे घ्यावं लागलं या सगळ्या नाही, मी बघा असं म्हणणार नाही. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण हे जे घडतं आहे हे भाजपच्या महाराष्ट्रातल्या भाजपच्या मनाविरुद्ध घडतं आहे, हे मी तुम्हाला खात्रीनं सांगेन. पण त्याच वेळी त्या ठिकाणी ठाकरेंचे जे नगरसेवक आहेत त्याच ठिकाणी शिंदेचे नगरसेवक त्यांना भाजपने विरोध केला त्याला. बघा हा त्यांचं काय म्हणणं आहे मला माहीत नाही. त्यांनी आमच्या विरुद्ध कोणी उभं करावं, भाजपने उभं राहावं किंवा अमित शहाच्या पक्षाचे जे लोक आहेत मिंदे गट त्यांनी उभं राहावं. कोणाशीही सामना करण्याची आमची तयारी आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे याच्यामध्ये सातत्याने चर्चा सुरू आहे. जागा वाटपा संदर्भातल्या बैठकांना एक शेवटच्या टप्प्यात त्या बैठका आणि चर्चा आलेल्या आहे. आंबेडकरचं संपूर्ण प्रकरण आपल्याला माहितीच आहे. कुठलं अजित पवार असं म्हणतात की ज्या क्षणी अधिकाऱ्यांकडे ही फाईल आली त्या क्षणी अधिकाऱ्यांनीच सांगायला पाहिजे की ह्याच्यामध्ये अनागोंदी आहे किंवा ह्याच्यामध्ये तारतम्य नाहीये. तर असं आहे की तुमच्या पार्थ पवारच्या पिताश्रींचं एवढं वजन आहे सरकारवर, कोणाची हिंमत आहे सांगण्याची? कोणाची हिंमत आहे का? जय शहाला कोण मार्गदर्शन करण्याची कोणाची हिंमत आहे का? सांगा ना. जय शहा सांगेल तेच कर, तसं पार्थ पवार सांगतील तेच कर. पार्थ पवार एखादं प्रपोजल घेऊन आलेले आहेत, कोणाची हिंमत आहे महसूल खात्यामध्ये प्रशासनामध्ये? जय शहाने एखादी गोष्ट सांगितली अमित शहाच्या चिरंजीवाने, कोणाची हिंमत आहे? पाकिस्तान बरोबर सामना खेळला ना देशाच्या विरोध असताना, जय शहाची इच्छा होती. तसंच आहे बघा. आता फार रंगसफेदी करू नये अजित पवारांनी. गुन्हा केलेला आपल्या पुत्रानं आणि हे हायकोर्टानं सांगितलंय यांना का दूर ठेवलंय का? आता सामोरे जा. मात्र आता पार्थ पवारांना वाचवण्यासाठी एक वेगळी शक्कल म्हणा किंवा असे बघा, स्वतः अजित पवारांना वाचवलंय मोदींनी, प्रफुल्ल पटेलना वाचवलंय मोदींनी, सगळ्यांनाच वाचवलंय. मुद्रांक महानिरीक्षकांच्या विरोधात जर अपील करायचं असेल तर ते आता महसूल मंत्र्यांकडे करता येणार आहे. ही कायदा दुरुस्ती केलेली आहे, याकरता कोर्टाकडे आधी जावं लागायचं. आता मात्र महसूल मंत्र्यांकडे सुद्धा अपील करता येणार आहे. त्यामुळे पार्थ पवारांना हा आता एक सोपा रस्ता आहे. नाही, सोपे रस्ते निर्माण करतात आपल्या गटातल्या भ्रष्टाचारांना वाचवण्यासाठी. आणि अजित पवारांचे चिरंजीव आहेत म्हणजे राजपुत्रच आहेत ते. चला हिंदी में कुछ है. मनसेने आणि अमरनाथ दानवे यांनी सुद्धा पीडब्ल्यूडी मधले आणि अनेक असे व्हिडिओज आहेत आहे ना, ते येतील आता. राज ठाकरेंनी आज मुख्यमंत्र्यांना पत्र. आप बोलिए क्या है. अलग विधायक को बनाने की बात जो अलग विधायक की मंशा की बात कुछ मंत्री महाराष्ट्र तोड़ने की बात महाराष्ट्र के कुछ मंत्री कर रहे हैं. खास करके जो सीनियर मिनिस्टर बावनकुळे बार बार ये बोल रहे हैं कि महाराष्ट्र तोड़ना, महाराष्ट्र के 2 टुकड़े करना, 2 फाड़ करना, अलग विदर्भ राज्य करना, ये हमारा एजेंडा है. और देवेंद्र फडणवीस उसके ऊपर काम कर रहे हैं. ये जो वक्तव्य है ये महाराष्ट्र के खिलाफ. महाराष्ट्र अखंड है, एक संघ है. ये महाराष्ट्र राज्य 106 लोगों ने बलिदान दिया है तब बना है.